तरी आज आपण रसगुल्ले बनवणार आहोत। रसगुल्ले बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर हे इथे 1 लिटर आपण म्हशीचं दूध घेतले। म्हशीचं दूध थोडं घट्ट असते त्याच्यामुळे, गाईचं दूध पातळ असते। तर आपण इथे दूध ठेवले गरम होण्यासाठी। दूध गरम झाले की यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत। लिंबाचा रस घालून आपल्याला दूध फोडायचं आहे। हे इथे लिंबाचा रस घेतला मी, 2 लिंबाचा रस, आणि आपण एका लिंबाचा तर आता दूध इथं गरम झालेलं आहे आपलं। यामध्ये आपण लिंबाचा रस घालूया। यामध्ये लिंबाचा रस घालू आपण। ते आपलं दूध आता पूर्ण आपण फुटलेलं आहे लिंबामुळे। तर आता आपण हे काढलेलं जे दूध होतं हे त्याचं असं पनीरसारखं केलेलं आहे, पनीरच समजा। तर आता आपण याचे रसगुल्ले कसे करायचे ते पाहूयात। तर या अशा प्रकारचं आपल्याला इथं तयार झालेलं आहे पनीर। आपल्याला पनीरला हे जे आहे अशा प्रकारे याला असं हाताने असं बरोबर असं मळून घ्यायचं। याला असं मिक्स करून घ्यायचं, एकदम असं एकजीव करायचं, आपण जसं कणिक मळतो तसं। तर आता आपण याचे आता असे गोल गोल असे गोळे करून घेऊयात। मस्त असं मळून घेतले आपण दोन्ही हाताने याला पीठ। आता याचे छान छान असे गोल असे याचे बॉल बनवू आणि नंतर आपण याला साखर। तर इथं आपण हे रसगुल्ले तयार करून घेतलेले आहेत, पनीरचे असे हे बॉल। तर लहान मोठे असे जवळजवळ आपल्याला 17 झालेले आहेत इथं। तर आता इकडं उकळत्या साखरेचं जे पाणी आहे यामध्ये आपण असं एक एक करून अलगद असे सोडून देऊ। यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची, फुल फ्लेमवरती आपल्याला सोडायचे। तर आपण यावर असं ताट झाकून ठेवूया, थोडंसं असं उघडं ठेवायचं यावरती। आता आपण 10 मिनटं झाली, तिथं गॅस बंद केलेला आहे। इथे 1 कप पाणी घेतले, यामध्ये आपण साखर घालूयात आणि जरा घट्ट असा साखरेचा पाक तयार करायचा आपल्याला, चाचणीसारखा। आता आपण हे पातळ जो पाक होता यामधले हे रसगुल्ले आपण एक एक करून आता या चाचणीच्या पाकामध्ये घालणार आहोत। पूर्ण अशीच आपल्याला घालून घ्यायचे त्यामध्ये सगळेच्या सगळे। तरी आपण पाकामध्ये टाकलेले इथं। तर तयार झालेत आपले रसगुल्ले, आणि आता आपण याला थंड झाल्याच्या नंतर फ्रीजमध्ये ठेवणार होतो 20 ते 30 मिनिटासाठी, अर्ध्या तासासाठी, आणि मग तयार होतील। यामध्ये आपल्याला पाहिजे तर आपण वेलची पूड घालू शकतो।